नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संक्रांतीविषयी माहिती. आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. देवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येतं. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. याचसोबत या दिवशी पूजा, दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे. या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. पण 2024मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला तर जाणून घेऊया मकर संक्रांत कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धतीवर देखील एक नजर टाकूया. मकर संक्रांतीचं महत्त्व. मकर संक्रांत म्हणजे जानेवारीमध्ये येणारा पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती असं म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत असे म्हणतात. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हण सूर्याचे राशी परिवर्तन. सोमवार 15 जानेवारी रोजी दुपारी 2:43 सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:45 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळामध्ये पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करावे. याने आपल्याला शुभ परिणाम मिळतात. मकर संक्रांतीची पूजा पद्धत. येत्या सोमवारी 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत असतो. या दिवशी सर्वप्रथम गंगाजल पाण्यात टाकून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर आचमन करून स्वतः शुद्धी करावी. पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. याचसोबत आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात प्रवाहात तरंगावेत. विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी सूर्यचालिसाचे पठण करावे. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावं यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा. संक्रमण किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असं म्हणतात. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत हे म्हटलं जातं. शिवाय या दिवसापासून थंडीच्या काळात लहान वाटणारा दिवसही हळूहळू मोठा होऊ लागतो. नवीन काही खरेदी केलं किंवा मिळालं तर ते आपण देवासमोर ठेवतो.
त्यामुळे या काळात शेतात येणारे वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण केल्या जातात. यामुळे आपुलकीची आणि आदराची भावना असते. म्हणून संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला सर्व भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते. तसेच तीळ लावून भाकरी केली जाते. संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या, तीळ एकमेकांना दिलं जातं. थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता राहावी हा त्यामागचा उद्देश असतो. रोजच्या धावपळीच्या काळात एकमेकांना भेटणं शक्य नसतं. तसेच स्त्रियांना रोजच्या कामातून थोडासा निवांतपणा मिळावा, त्यामुळे स्त्रिया मंदिरात जाऊन पांडुरंगाला ओवाळतात. म्हणजेच वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण करतात. त्यामुळे या सणाला एक नवीन महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्व वैरभाव विसरून सर्वांनी गोडीनं राहावं असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा हा सण आहे. या सणाला काळे कपडे घातले जातात. विशेष करून स्त्रिया काळ्या साड्या घालतात. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. थंडीत उष्णतेची गरज असते. लहान मुलांना बोरनान केलं जातं. अशा अनेक गोष्टींमुळे या सणाला महत्त्व आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांत प्रमुख पर्वकाळ मानला जातो. भारताच्या विभिन्न भागांमध्ये या सणाला स्थानिक मान्यता आणि परंपरानुसार साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी सामान्यतः मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जाते. या दिवशी उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ यायला सुरुवात होते. ज्योतिषीय मान्यतेनुसार याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्र कालगणनेवर आधारित केली जाते. परंतु मकर संक्रांत ही सूर्याच्या आधारित साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते. हेमंत ऋतू क्षीण होतो. परिणामी दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. मकर संक्रांतीचे महत्त्व म्हटलं तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन भारतात धार्मिक या सणांचं मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. कारण शनी हा मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हा सण पिता-पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेला आहे. एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूचे विजय मिळवून मकर संक्रांत साजरी केली जाते. असं सांगितलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदार पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत हा सण साजरा केला जाऊ लागला. दक्षिणायनामध्ये अंधाराचे प्राबल्य तर उत्तरायणामध्ये प्रकाशाचे प्राबल्य असल्याची मान्यता आहे. सूर्याची किरणे आरोग्य आणि समृद्धी वाढवतात. यामुळे साधू संत आणि जे आध्यात्मिक क्रियेने जोडलेले आहे त्यांना सिद्धी प्राप्त होते. जर सरळ शब्दात सांगितलं गेलं तर जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत राहावा हेच अपेक्षित असतं. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा म्हणजेच मकर संक्रांत. स्वतः भगवान कृष्णाने गीतामध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या 6 महिन्याच्या शुभ काळात जेव्हा सूर्यदेव उत्तरायण होते तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते. म्हणूनच या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो. मकर संक्रांतीच्या परंपरा पक्वानाशिवाय मकर संक्रांत तर अपूर्णच असते. मकर संक्रांतीला गूळ
तीळ आणि घराघरात पुरणपोळी बनवण्याची एक विशेष परंपरा आहे आणि हे सर्व आरोग्यासाठीही अगदी उत्तम असतात. तिळगुळ घ्या गोड बोला असं या दिवशी म्हटलं जातं आणि कटुता दूर करून एक नवीन सुरुवात या शुभ सणापासून